नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासासाठी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे. त्याचबरोबर एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवून खाल्लं, हा पदार्थ खाल्ला, तर तुम्हाला लवकर भूकसुद्धा लागणार नाही. त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत. सर्वप्रथम आपण बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर हे बटाटे आपण उकडून घेणार आहोत. तर मी कुकरमध्येच हे बटाटे 2 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडून थंड झाल्याच्या नंतर आपण त्याची वरची साल काढायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व साली काढून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याला हातानेच असं कुस्करून घ्यायचं आहे. बटाटे छान शिजले आहेत, त्याच्यामुळे ते पटकन कसे कुस्करले जातात. तुम्ही बटाट्याऐवजी रताळं घेतलं तरीही चालेल. यामध्ये आपण हिरवी मिरची 2 ते 3 बारीक कापून घेतलेल्या आहेत. चवीनुसार घ्या. त्याचबरोबर मीठ घालायचं आहे. आपण जेव्हा बटाटे शिजवले होते तेव्हा त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आता थोडंसं कमीच मीठ घातलं आहे. शेंगदाण्याची पूड घालत आहे. शेंगदाणे छान भाजून त्याच्यानंतर मिक्सरमध्ये त्याला जाडसर असं मी वाटून घेतलं होतं. सर्व व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी साधंच मीठ वापरलेलं आहे. तुम्ही जे उपवासाला मीठ खाता ते मीठ यामध्ये घालू शकता. व्यवस्थितपणे आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता याचे आपण असे गोल असे करून घ्यायचे आहेत आणि जसं कटलेटला आपण आकार देतो त्या पद्धतीने याला आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्वसुद्धा बनवून घेऊया. काही जण उपवासामध्ये कोथिंबीर खातात आणि जिरे खातात, त्यांनी यामध्ये ते ॲड केलं तरीही चालेल. सर्व बनवून झालेले आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. त्यासाठी तव्यावरती थोडंसं आपण तेल सोडायचं आहे. तवा आपण मिडियम गॅसवरती गरम करून घेतलेला होता. आता एक एक करून आपण जे काही कटलेट बनवलेले आहेत उपवासाचे ते आपण अशा पद्धतीने याच्यावरती ठेवायचे आहेत. तुम्ही यापासून उपवासाचे बटाटे वडेसुद्धा बनवू शकतात. त्यासाठी उपवासाचं जे पीठ असं शिंगाड्याचं ते किंवा तुम्ही वरीचं जे पीठ असं त्यामध्ये हे घोळ करून तळू शकता. आता थोड्या थोड्या मिनटाने म्हणजे अर्धा 1 मिनटं झालं की आपल्याला हे सर्व कटलेट पुन्हा पलथी करून घ्यायचे आहेत. तो जो मधला आहे तो अगोदर घ्यायचा, कारण की तो पटकन शिजला जातो. थोडंसं तेल सोडायचं आहे. पुन्हा अर्धा मिनटं झालं की पुन्हा आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने याला छान असं भाजून घ्यायचं आहे. वाव, मस्त याचं इतके छान होतात आणि हे एकदा खाल्ले ना की भूक तर लवकर लागत नाही आणि चव पण खूप छान येते. आम्ही उपवासाला जास्त काही बनवत नाही, पण हे बनवतो जेणेकरून पोट छान असं भरलेलं राहील आणि लवकर भूकसुद्धा लागणार नाही. दोन्ही बाजूला आपण हे भाजून घेतले होते. तुम्ही जास्त मध्ये सुद्धा हे डीप फ्राय करू शकता, पण अशा पद्धतीने केले ना तर तेल जास्त लागत नाही. त्याचबरोबर तेल आपण जास्त खाल्लं जात नाही. तर हे सर्व गोल बाजूने सुद्धा असं पकडून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व मी भाजून घेतलेले आहेत. खूप टेस्टी झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत. आम्ही हे दही बरोबर खात असतो. दही घेतले आहे, त्यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता किंवा लाल मसालासुद्धा टाकू शकता. आम्ही साखर टाकून खातो. तर साखर टाकून व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही उपवासाला बटाट्यापासून पटकन होणारा कोणता नाश्ता बनवता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.